बघताय तुम्ही, आम्ही ॲक्च्युली निघालो आहे खरं, बट फुल अंधेर आहे. सो मंडळी आम्ही एकदम सुमसाम रस्त्याने चाललो आहे. सो बघताय अंधेरच अंधेर आहे आणि रात्रीचा प्रेफर करू नका ही विनंती आहे. खूप डेंजरस रस्ता आहे म्हणजे रात्रीच्या वेळेचा. अंधेर आहे खूप सारा, मतलब सुमसानच आहे. आता पुढून एक गाडी येते, बट मोस्टली तुम्ही रात्रीचा हा रस्ता प्रेफर नको करू, कारण आम्ही जेव्हा व्हिडिओ शूटिंग नाही केलं माझं मेमरी फुल झाली होती. आम्ही तिथे खूप मजबूत म्हणजे अंधेराच अंधेरा आणि घाट होता पूर्णपणे, आणि त्या प्रवास करणं म्हणजे खूप डिफिकल्ट होता आणि फुल खराबसुद्धा रोड होता. सो आता बघताय तुम्ही, आता चांगले रोड आहे, बट तेव्हा तिकडे असं लेफ्ट राईट साईडला काहीच लाईट्स नव्हत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत होती एकदम. आणि तुम्ही असं प्रेफर नका करू रात्रीची वेळ हा रस्ता. सो हा एक गाव लागेल, मुंब्राचंच गाव आहे. हा आपण आलो आहे ते मुंब्राच्याच गावच्या शॉर्टकट रस्ता होता त्याच्यामुळे आपण हा सिलेंडर. पण हा गावसुद्धा पाण्यामध्ये आहे, पाण्यामध्ये हा गावसुद्धा एकदम सामसूम रस्ता आहे. कोणतीही गाडी दिसत नाही समोर, डेंजर रस्ता आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही निघालो, पण ठीक आहे, आम्हाला वाटलं की खूप छान असेल. सो मंडळी आपण आता हा जो रस्ता आहे, आज काय झालं आम्ही निघालो, मी तुम्हाला ऑलरेडी खूप पाऊस पडते सांगितलं होतं. सो आम्ही निघण्याचा प्लॅन होता आमचा ॲक्च्युली 3 वाजता दुपारी, कारण की पाऊस खूप मुसळधार पडतो आहे. पण एवढा पाऊस पडला की पूर आला सगळीकडे. म्हणजे जो खेडचा मार्ग होता, खेडवरून जाण्याचा भरणा नाक्यावरून, तो मार्ग आमचा कॅन्सल झाला थोड्याशा काही कारणास्तव. म्हणजे तिथे पूर्ण पूर आला आणि वाहने बंद आहेत तिथून, आणि एक कॅनल आहे, त्या कॅनलवरून पाणी सोडलं आहे, त्याच्यामुळे अजून रस्त्यावरून पाणी जातं. तर आता तो जो मी मार्ग बघताय हा मार्ग आहे आंबेत मार्ग, आणि आपण ह्या आंबेत मार्ग स्वीकारला आहे. सो आम्ही तुम्हाला ह्या आंबेत मार्गाबद्दल माहिती देऊ या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ पूर्ण बघा. जर काही असेच तुमच्याबरोबर होत असेल किंवा तुम्ही पण पावसात अडकलात किंवा काही कारणास्तव झाड पडले किंवा काही असेल, सो तुम्हाला दुसरा एक ऑप्शन असणं गरजेचं आहे. तर काही लोकांना माहिती नाही, आंबेत मार्गातून सुद्धा आपण मुंबईला जाऊ शकतो. तर हा जो मार्ग आहे तो आता आपण दाखवणार आहे. दस्तुरीवरून तुम्ही जाऊ शकता. दस्तुरी म्हणजे हा मंडणगड ना, हा मंडणगड मार्ग आहे. सो हा आता भाऊजी आमचे सांगतील थोडं माहिती कुठून जाऊ शकतो हा मार्ग. म्हणजे हा आता आपण कुठून जाणार आहोत मित्रांनो. काय आहे, आपण आता काल आपण खेडला आलो होतो आमच्या सासरवाडीत, म्हणजे संतोषच्या गावी आलेलो. तर आपण आता मुंबईला चाललो होतो. आपला प्लॅन झालेला 3 वाजता निघायचा, परंतु पाऊस खूप असल्यामुळे आपण काय बोललो, थोडा पाऊस कमी होऊ दे मग आपण निघू. तसं थोडंसं पाऊस असा कमी झाला आणि आम्ही निघालो. आम्ही दस्तुरीच्या पुढे एक वेताळवाडी म्हणून गाव आहे, तिकडे गेल्यावर सगळ्या गाड्या रिटर्न टर्न घेत होत्या. आम्ही त्याला काय झालं तर त्यांनी सांगितलं, तिकडनं एक गाडी आली आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की पुढे जाऊ नका, कॅनलचं पाणी सोडलंय म्हणून, आणि तिकडे खूप पाणी भरलेलं होतं. तर माझे साडू जे आहेत ते तिकडे राहतात. आम्ही त्यांना फोन केलं तर ते बोलले नाही इकडनं बंद आहे रस्ता, तुम्ही येऊ नका. तर आपण प्लॅन चेंज करून आपण आंबेत मार्गे चाललो आहे. तर मी मंडळी काय आहे, जर तुम्ही मुंबईवरून निघालात किंवा तुम्ही चिपळूण किंवा रत्नागिरीवरून निघालात आणि खेड टू घाट म्हणजे कशेडी घाट ह्या मार्गात जर तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला असेल, रोड बंद असेल काय असेल, तर सरळ दापोली रोडला घुसायचं. दापोली रोडवरनं दस्तुरी येते, दस्तुरीवरनं राईट मारलात तुम्ही मंडणगड रोड येतो, त्या रोडला बिंदास घुसा. मस्त रोड आहे. आता तुमच्या समोर संतोष व्हिडिओ काढतोय आणि हा आंबेतला जातो. आता इकडनं अजून एक शॉर्टकट रस्ता आहे, चिंचाळी म्हणून येते, इकडे गाव आहे. त्या चिंचाळी गावावरनं राईट मारलं की आपण लाठवण मार्गे जाऊ शकतो महाडात.
पण तिथे पण काही ब्रिजमध्ये पाणी वर चढल्यामुळे ते 2 दिवस झाले रस्ते बंद आहेत. पण आंबेतचा जो ब्रिज आहे हा खूप उंच बनवलेला ब्रिज आहे. हा गेल्या वर्षीच बनवला आहे, चालू झाला आहे आणि त्या मार्गे आपण मुंबईला जाऊ शकतो. म्हणजे सो जर तुम्ही नौके असाल इकडचे तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायदेशीर होणार आहे. सो नक्की व्हिडिओ बघा. हे बघा, आपला प्रिव्हियस ब्लॉग होता त्याच्यामध्ये आपण पाली मार्गे मुंबई टू गाव आलो होतो. तो पाली मार्गे सुद्धा असं सेम रस्ता आहे हा सुद्धा. तर हा सुद्धा तुम्ही ऑप्शन म्हणजे हा जो रस्त्याचा मार्ग आहे तो सुद्धा तुम्ही निवडू शकता. फक्त सेम इथे पण सेम आहे, थोडंसं डिस्टन्समध्ये फरक आहे. इथे पण 10 ते 20 किलोमीटर नाही, 5-10 किलोमीटर, 5 to 10 किलोमीटर म्हणजे 5 ते 10 किलोमीटरचा इथे डिफरन्स आहे. आपण बॉम्बे गोवा हायवे आणि हा आंबेत मार्ग. तर आपण कुठे बाहेर पडणार आहोत आंबेतवरून आणि आता कुठे आपण रस्त्याला राईट मारणार आहोत, लेफ्ट मारणार आहोत ते मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. रस्ता एकदम छान आहे आणि दोन्ही साईडला झाडं आहेत दुतर्फा आणि प्रवास करू शकता शांतपणे, काही घाई नाही आहे. नॉर्मल ड्रायव्हिंग करून स्पीड मेंटेन करून आणि मस्तपैकी. आणि तुम्ही तेच सांगितलं कधी पण ड्रायव्हिंग स्पीड नका करू. ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासाचा फरक पडतो किंवा अर्धा तासाचा फरक पडतो. हे बघा इथे थोडं आता पाणी साचलं आहे बघा. हे मी का म्हणतो आम्ही रिटर्न आलो, हे पाणी बघा, खूप सारं पाणी साचलं इथे. आणि बघू शकता मंदिर पण पाण्यामध्ये आहे. हे बघा. सो हे शिरखळ गाव आहे, गावाचं नाव आहे शिरखळ. मंडणगड 20 किलोमीटर आहे आणि इथून मंडणगड 20 किलोमीटर आहे शिरखळ गावापासून. सो हा बघा, हा शिरखळ गाव आहे. आणि इथे पाणी तुम्ही बघू शकता कुठेपर्यंत भरलं. पूर आलाय, सगळी शेती पाण्याखाली शेती. हे किती पाणी भरले बघा, घरातून पाणी साचलंय. आणि जे उंचावट्यावर घर आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, बट ते नदी काठाच्या जवळ आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे. हे बघू शकता पाणी किती भरले ते बघा. हे खूप पाणीच पाणी आहे आणि इकडे वरती पण पाणी आहे. दोन्ही साईडला, रस्त्याच्या दोन्ही साईडला पाणी भरलंय. कदाचित हे बघा, हे बघू शकता इथे पाणी आलंय ऑलरेडी रस्त्यावर. घर तर पाण्यात आहे. हा, एक तर घर पाण्यातच आहे. हे बघा पाणी एवढं भरलंय. पाणीच पाणी, पाणीच पाणी. इकडे पण कुठेतरी पाणी भरलंय पुढे. ओ माय गुडनेस. आता मंडळी हा सुद्धा ऑप्शन आमच्यासाठी थोडस म्हणजे एसट्या थांबल्यात म्हणजे आपण काय जाणार रे इकडनं. अरे बापरे. हे बघा ती एसटी क्लिक करा आणि ही बघा पाणी एसटी भरली आहे. म्हणजे एसटी आहे तिथे पाणी आहे बघा रोडवर, गाड्याच जात नाही. खूप प्रॉब्लेम झालाय, खूप प्रॉब्लेम झाला. आता आम्हाला बहुतेक आम्हाला आता ऑप्शन नाही आहे. आम्हाला आज थांबावं लागेल असं वाटतंय. हे बघा मंडळी, म्हणजे खूप असा
सगळीकडे पाणीच पाणी आहे. हे बघा नदीचं पाणी बघू शकता इथपर्यंत. नाही जाऊ नाही शकत, नाही जाऊ शकत. आता गाडीला सेन्सर असल्यामुळे नाही जाऊ शकत. हे बघा पाणीच पाणी आहे. हे पूर्ण रस्त्यावर पाणी आलंय. म्हणजे इथेच आम्हाला आता थांबावं लागणार आहे. काही ऑप्शन नाही आहे. मंडळी आता पाऊस पाणी कमी झालंय. आले समोरची गाडी फक्त. आम्ही ऑलमोस्ट 1.5 घंटा थांबलोय. 1.5 तास. आस्ते आस्ते जाऊया काढून. हा वरून गेला. हे बघा समोरचा व्यक्ती मध्ये गेला. मला वाटते पाणी वाढलं सारखं वाटायला लागलं. पाणी खूप निचरलं. आम्ही जेव्हा आलो तेव्हा फुल पाणी होतं आणि आता पाणी बघतोय. आता आम्ही परत बाहेर पाऊस आलोय. चालू झालेला आहे. हा पण सुद्धा पाणी रस्त्यावरून चाललं. आता गाडी घातली त्या पाण्यातच. हे बघा खेळली काढली बाहेर बाहेर काढली आता. पाणी आहे. तुम्ही तिथेच आहो ना. मंडळी तुम्ही असे गाडी काढू नका. म्हणजे आम्हाला माहिती होतं पाण्याचा अंदाज होता त्याच्यामुळे आम्ही गाडी काढली. गाडी थोडं पाणी कमी होता आणि पाणी कमी होता. मंडळी तुम्ही आता बघू शकता हा राईट साईडला एक फाटा आहे. हा फाटा लाटवणकडे जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे इकडून तुम्ही गेलात तर लाटवण मार्गे तुम्ही महाडला पोचू शकता. आणि महाड म्हणजे तुम्ही डायरेक्ट गोवा एक्सप्रेस हायवे आहे त्या हायवेला भेटू शकता. हा शॉर्टकट मार्ग आहे. या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्ही महाडला एक्सप्रेस हायवेला बाहेर पडणार. तो पण सुद्धा आंबेतलाच जॉईन होतो. नाही आंबेतला होत नाही जॉईंट. मग तो महाडला निघतो. अच्छा महाड एस टी स्टँड कडनं तो निघतो. आंबेत इकडे आला. आंबेतला जाऊ शकतो तिकडून पण तुम्हाला जायची गरज नाही. हा महाड मार्गे तुम्हाला डायरेक्ट हा लाटवण मधलं महाड आणि महाडवरनं जो बॉम्बे गोवा रोड आहे हा त्या रोडला तुम्ही टच होऊ शकता. अच्छा म्हणजे ह्या रोडने आपण गेलात तर लवकर जाता येतं. लवकर जाता येतं. हा लवकर जाता येतं. हे आता थोडं लांब अजून लॉंग कट झालं. हे शॉर्टकट झालं. अच्छा असं. सो मंडळी आता बघू शकता हा आता आपण कुंबल्याला आलोय. हा कुंबल्याचा बाजार आहे. इथे माझा आजोळ सुद्धा आहे. हे बघा ही आता कुंबळे आपण पोहोचलोय कुंबल्याला. बंद आहे. हे बघा आता आपण कुंबल्याला आहे आणि हा माझा आजोळ सुद्धा आहे. आणि आता आपल्याला घाई आहे त्याच्यामुळे आपण निघतोय. इथं मेडिकल आहे. हे बघा. सो मंडळी आता हा बघताय आपण सरळ आलो. कुंबल्या मी दाखवलं मगाशी. हे कुंबल्याचं सरळ स्ट्रेटनी यायचंय. राईट मारायचं नाही. राईट जातो तो लाटवण फाटा आहे आणि सरळ आलो तो आपण मंडणगडचा हा रस्ता आहे. मंडणगडचा फाटा लागतो पुढे. लेफ्ट मारला तर मंडणगडला जातो आणि राईट मारला तर माफराला जातो. ओके सो आता आपण फाट्या बघूयात. मला दाखवतो कोणत्या फाट्यावरून आपण राईट मारणार आहे. एंड होतो रस्ता. एंडच होतो. रस्ता हा एंडच होणार आहे तिथे. सो मंडळी हा बघा रस्ता इथेच एंड होतोय. हा लेफ्टला जातोय. तो जातो मंडणगड बस स्टँड जवळ
आणि राईटला आपल्याला अंबेत मार्गे जातो. आपल्याला राईट मारायचा आहे. हा बघा हाच आहे. आपण राईटला मारतोय. दहागाव कुंबलेवरून 9 किलोमीटरवर मंडणगड आहे आणि थोडासा घाट आहे. तो घाट झाला आपला संपला की लवकरच समोर फाटा असेल. थोडा खराब रस्ता आहे आता. बघा ब्रिजचं काम चालू आहे. इथे सुद्धा वाढू चालू आहे गाडी आपल्याला. पुढे रस्ता बघा किती छान आहे. थोडासा पॅच होता, खराब होता. ब्रिजचं काम चालू असल्यामुळे. कॉन्क्रीट आहे. हा पूर्ण कॉन्क्रीट आहे. एकदम भारी सॉलिड रस्ता बनवला आहे. स्ट्रेट आहे, फुल स्ट्रेट रस्ता आहे. नंतर थोडी वेडी वगैरे लागतीलच, पण आता बघा एकदम छान रस्ता बनवला आहे. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. साईज पण खूप मोठी आहे. इथं चौकी आहे मंडी, पोलीस चौकी आहे, चेकपोस्ट. तर इथून तुम्हाला सरळ जायचं आहे, राईट मारायचं नाही. राईट पण आहे तिथे, पण राईट न मारता सरळ जायचं आहे. आणि आपण थोडासा घाट होता तो उतरलोय. घाटच्या समोर रस्ता खराब आहे. आम्ही बोलून प्रेफर करू नका, आम्हाला अंदाज नव्हता. बट काही दुसरा ऑप्शन नसेल आणि तुम्हाला अर्जन्सी असेल तर येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट पण हा रस्ता प्रेफर नाही करू शकत, म्हणजे रिकमेंड नाही करू शकत, कारण खूप खड्डे आहेत. रस्ता प्रॉपर बंद नाही. पण सुरुवातीचा जो पॅच होता तो खूप छान वाटला म्हणून तुम्हाला सांगितलं. पण मध्ये जो पॅच होता तो खूप खराब होता. सो त्याच्यामुळे हा प्रेफर नका करू. जर इमर्जन्सी जास्तच असेल आणि ऑप्शन कुठे नसेल तर हा रस्ता प्रेफर करा. सो हा एक ब्रिज लागेल तुम्हाला जाते वेळी. महाप्रळ ब्रिज. महाप्रळ ब्रिज लागला तर म्हणायचं तुम्ही बरोबर आहात, सेम मार्गावर आहात. सो मंडळी, हा जो गाव बघताय हा महाप्रळ गाव आहे आणि या महाप्रळ गावामधून सरळ जायचं आहे. सो मंडळी बघताय तुम्ही, आम्ही ॲक्च्युली निघालो आहे खरं, बट फुल अंधेर आहे. सो मंडळी आम्ही एकदम सुमसाम रस्त्याने चाललो आहे. सो बघताय अंधेराच अंधेर आहे आणि रात्रीचा प्रेफर करू नका ही विनंती आहे. खूप डेंजरस रस्ता आहे म्हणजे रात्रीच्या वेळेचा. सो मंडळी आता आपण बघताय हा पण एक लेफ्ट होता आणि एक राईट होता. एक मसऱ्याला जातो तो लेफ्टला आणि राईट जातो तो गोरेगावला. सो आपल्याला गोरेगाव रस्ता हे करायचा आहे. अंधेर आहे खूप सारा, मतलब सुमसानच आहे. आता पुढून एक गाडी येते, बट मोस्टली तुम्ही रात्रीचा हा रस्ता प्रेफर नको करू, कारण आम्ही जेव्हा व्हिडिओ शूटिंग नाही केलं माझा मेमरी फुल झाली होती. आम्ही तिथे खूप मजबूत म्हणजे अंधेराच अंधेरा आणि घाट होता पूर्णपणे आणि त्या प्रवास करणं म्हणजे खूप डिफिकल्ट होता आणि फुल खराब सुद्धा रोड होता. सो आता बघताय तुम्ही आता चांगले रोड आहे, बट तेव्हा तिकडे असं लेफ्ट राईट साईडला काहीच लाईट्स नव्हत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत होती एकदम. आणि तुम्ही असं प्रेफर नका करू रात्रीच्या वेळेत हा रस्ता. आणि मोठे मोठे साईडला दरडी आहेत, ते कधीही कोसळू शकतात आणि खूप अंधेर असल्यामुळे सुनसाम आहे पुरा रस्ता मागे.
तो घाटामध्ये व्हिडिओ काढला नाही कारण का मेमरी झाली, मग आता दुसऱ्या मोबाईलमध्ये करतोय. लोणेरी रोड आहे. हा लोणेरे रोड आहे. बॉम्बे गोवा रोडला लोणेरी. अच्छा. सो बॉम्बे गोवा जो महामार्ग आहे त्या रोडला लोणेरे फाट्यावर हा जॉईन होईल हा रोड. हे बघा 6 किलोमीटर, अजून इथून 6 किलोमीटर आहे. चला मग दाखवतो मी तो तुम्हाला फाटा पुढे. सो मंडळी, आपण आता एक रस्ता आपल्याला समजला, एक नवीन पाथ. आपण सरळ लोणेरेला नाही जात आहोत. एक मी तेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला, मसलाच्या पुढे जेव्हा लेफ्ट मारतो आणि पुढे गोरेगावला कंटिन्यू करतो, 2-3 मिनिटावर लेफ्ट आहे मोबरा म्हणून लेफ्ट आहे. मोबराच्या लेफ्टला आपण जायचंय सरळ. आपण मला असं वाटतं मानगावला बाहेर पडू. ते मी तुम्हाला दाखवेन पुढे कसं काय आहे ते. पण आपण आता लोणेरे मार्ग नाही स्वीकारला कारण तो लॉंग रूट आहे आणि जो आता आपण जातोय तो शॉर्टकट आहे. तर आमचा प्रयत्न असणार शॉर्टकट कोणता चांगला वे आहे ते तुम्हाला दाखवतो. आता जो आपण जातोय तो शॉर्टकट आहे, डायरेक्ट मानगावला बाहेर पडेल. बघूया कुठे बाहेर पडतोय ते, तसंच तुम्हाला अपडेट देतो. सो हा एक गाव लागेल, मुंब्राचंच गाव आहे मला असं वाटतं. हा आपण आलोय ते मुंब्राच्याच गावच्या वेने. शॉर्टकट रस्ता होता त्याच्यामुळे आपण हा सिलेक्ट केलाय. पण हा गाव सुद्धा पाण्यामध्ये आहे. आता मी जे व्हिडिओ काढता नाही आला मला, पण पाण्यामध्ये हा गाव सुद्धा पूर्ण. हे सगळं पाण्याने भरलंय. मंडळी खूप बघताय एकदम सामसूम रस्ता आहे आणि कोणतीही गाडी दिसत नाही समोर. खूप डेंजर रस्ता आहे हा, म्हणजे हा सुद्धा डेंजर रस्ता आहे. बट आम्ही आता ऑप्शन नव्हता आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही निघालोय. बट ठीक आहे, आम्हाला वाटलं की खूप छान असेल. आता पुन्हा एक गाव लागलंय, दहिवली गाव. हे बघताय तुम्ही. आणि इथे दुकान लागेल तुम्हाला लेफ्ट साईडला, म्हणजेच काय तुम्ही बरोबर मार्गावर आहात. सो मंडळी, हा जो रस्ता आहे ना हा गावातून जातो, त्याच्यामुळे तुम्ही कारची स्पीड आहे कमी असणार आहे आणि वेळ लागेल थोडा. म्हणजे मी तुम्हाला असं वाटेल की अरे यांनी सांगितलं रस्त्याने आम्ही आतमध्ये गेलो आणि नंतर मग तुम्ही ओढू शकता तुम्ही मे बी कोणताही रिझन. फाट्याला जाऊन तुम्ही बॉम्बे गोवा हायवे पकडा निघा. म्हणजे तुम्ही प्रेफर करू शकता तो माझ्या मते की बॉम्बे पुण्याच्या हायवेला डायरेक्ट लोणेरेला मार्ग जो सरळ होता गोरेगाववरून. बट आम्ही जो लेफ्ट मारला शॉर्टकट म्हणून. पण ठीक आहे, म्हणजे आम्ही नॉर्मलच जाणार होतो, आम्हाला काही घाई नाही आहे. कमी स्पीडमध्ये चाललो आहे, गावातून जातो रस्ता, त्याच्यामुळे कमी स्पीडनीच जाणार हा. खूप सारे गतिरोधक आहेत आणि त्याच्यामुळे नॉर्मल. पण मी तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न करतोय की नंतर तुम्ही बोलू शकत नाही रे या कोणता रस्ता मार्ग दाखवला आणि चुकलो आम्ही, असं नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथंच सांगतोय की गावातून जाणार आहे. मुंब्रा, दहिवली असे गाव लागणार आहेत आणि ह्या गावातून हा रस्ता जाणार आहे. तो तुम्हाला वेळ लागेल, कमी स्पीडने चालवावं लागेल. मंडळी बघतोय आता आपण आता ऑलमोस्ट पोचलो आहोत. मानगावचाच फाटा आहे मला असं वाटतंय. आपण आलोय मुंब्राच्या वेने, दहिवली लागेल मध्ये. आणि हा बघताय तुम्ही आपण आलो NH हायवेला. इथून 1 किलोमीटर आहे. पण इकडे कसं डोंगरात आलो ना, मंडणगडच्या साईडला भेटतो. आणि हे बघा आता जवळ हा मार्केट लागलेलंच आहे. आम्ही डोंगरात आलो ना, पण दाखवत नव्हतो. आणि आपण आता जवळच पोहोचतोय ह्या रूटवरून. रूट छान होता, काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे खड्डे जास्त नव्हते. फक्त आपण मी म्हटलं की गावं आहेत त्याच्यामुळे आपण स्लोली आलो. आणि प्रॉब्लेम दुसरा म्हणजे पाणी साचलं होतं. पाणी खूप पावसाचा पाऊस आहे त्यामुळे. सो त्याच्यामुळे आपण जे गावामध्ये घुसलो आणि गावातून जाऊन येऊन स्लो झालो कारण तिथे खूप रहिवासी होते, वस्ती आहे त्याच्या आणि गतिरोधक खूप सारे आहेत. सो त्याच्यामुळे आपण स्लो आलो. पण चांगला रस्ता आहे, म्हणजे एवढा वाईट नाही आहे. गावातून याल तुम्ही. आणि पाऊस जास्त असल्यामुळे तिथे पाणी साचलं होतं, तोच होता. पण नॉर्मल आहे, आपण एकदम बेस्ट. आपण बघा आता लेफ्ट मारतोय. लेफ्ट मारल्यावर आपला पहिलाच आता NH हायवेला आपण जॉईन होऊ
हा बघा लेफ्ट, हो हा लेफ्ट ते आहे. मग पाहिल NH हायवेला लेफ्टनी जाऊ. हा बघा, हा लेफ्ट मारतोय आपण आता, हे बघा, आणि हा लेफ्ट जातो आपला NH हायवेला जॉईन करतो. काही नाही, सावकाश चालवा, ड्रायव्हिंग सेफ करा. हे बघा, आता आपण आलो NH हायवेला. पाचशे मीटर जे SV स्टँड आहे त्याच्या आपण आधी थोडा 500 मीटर आधी पोहोचतो. शिवर्धन फाटा लागतो. शिवर्धन फाटा. आता आपण पोहोचलोय कुठे? मानगावला पोहोचलो. मानगावलाच पोहोचलोय. ट्रॅफिक असतच ना थोडं. हा, तर हा ट्रॅफिक आहे मानगावचा. सो आपण पोहोचलो डायरेक्ट मानगाववरून. तो इझी आहे, कमी वेळात आपण पोहोचलो. फक्त डिस्टन्स म्हणजे थोडा वेळ लागला कारण आपण स्लो आलो. हे बघा, आता आपण मानगावलाच पोहोचलो. सो मंडळी, असा होता आमचा हा प्रवास आंबेत मार्गे. आमचा प्रवास खूप भयानक आणि थरारक असा होता. सो तुम्ही असा प्रवास करू नका. म्हणजे रात्रीचा खूप पाऊस पडत आहे, असा प्रवास करण्याचा टाळा, अशी माझी विनंती आहे. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा अँड शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.